नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉग मध्ये। हे यार तुमची पाहुणे रावळे मध्ये कशाला ठेवलेत रे? हे यार कोणाही पाहून रावळे काय पण मला लागलाय तू। हे शांत बसा रे, दोघं गपचूप बसा। मित्रांनो, आज आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललोय। मित्रांनो, तुम्हाला जर इस्कॉन टेम्पल बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आम्ही सध्या नवीन फुलावर आलोय। लोक समोर दिसतो इस्कॉन टेम्पल, तिथं जायचं रे आपल्याला। हो कॅमेरामॅन तेवढे कमान दाखवायची। ए तुम्हाला शिकून होता, गपचूप बस। तेवढं कळते मला काय। सध्या आम्ही शेगाव दुमाळ मध्ये पोहोचलो मित्रांनो। इथून आत गेल्यानंतर ना इस्कॉन टेम्पल आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आता गोर दिसतोय रे मी। हा, सगळा उजेड तुझंच पडलं रे। अरे चमका लागलो रे म्हणून म्हणलं लगा आणि काय उजेड पोळा लागला हो? मित्रांनो, तर आम्ही या ठिकाणी पोहोचलोय। तर ए गाडी घे साईडला, चल। यार समोर पार्किंग करतो रे, समोर आहे आपली जागा। आहे ना, लाव पटकन, चल मग। लय पुढे लावतो म्हणून शांतपणा करून गेले, पण तिथे जागा पण नाही, मला माहित आहे। येते माघारी बघा, आता घे माघारी, चल। शेवटी बघा कुठं लावली गाडी, आला कुठं न्यायची लायकी नाही लाई। हे आपण मंदिरात पोहोचले, या चपल्या काढा, चला। हे यार कळते आम्हाला तेवढं। अरे नक्की मित्रांनो, आपण मंदिरात पोहोचलोय। भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती आहे मित्रांनो। सध्या दर्शन बंद येईल, काय करायचं आता? यार थांबूया की दर्शन करून जाऊया. नाहीतर असं करू, खाली जाऊन सगळं फिरून येऊया. चालते चला तसं करूया.
हे अशा प्रकारचं मंदिर व्हायला लागले शेजारीच बघा बांधकाम चालू आहे. आता आपण प्रभुपाद घाटावर चाललोय. तुम्हाला सगळ्या प्रकारची मंदिर दाखवतो खाली गेल्यावर. त्या ठिकाणी स्वीट होम म्हणून पण आहे. आता आपण पादुक्याचं दर्शन घ्यायला लागलोय. गोशाळा पण आहे या ठिकाणी. लहान मुलांना खेळासाठी पण आहे. हे आम्ही दोघं इथं उभारतो. आमचा व्हिडिओ काढा. लगा इथं फोटो काढायला बाहेर लगा यायला पाहिजे इकडं काय मस्त आहे सीन. अनुक्षेत्र दिसलं पळ सुटते या. तसं आहे रे ती वसवस आहे वसवस. बघा तिकडे ते पळते हा लगेच. त्या समोरच्या फुलावरून आम्ही आलोय. ही आहे चंद्रभागा. हे मंदिर चंद्रभागेचं मंदिर आहे आणि हे समोरचं मंदिर आहे ते पुंडलिकाचं मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे. म्हसोबाचं मंदिर आहे. हे चंद्रभागेचं मंदिर आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या बाजूलाच चंद्रभागेची मूर्ती आहे. याच मंदिरामध्ये वेगवेगळे अभंग लिहिलेत तुम्ही बघू शकता. ऑनलाईन दान बी करू शकता तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून. जर तुम्हाला दर्शनाला यायचं असेल तर वड्डीत बसून सुद्धा येऊ शकता. इथून दिसतंय पुंडलिकाचं मंदिर. मंदिरात आल्यानंतर तुम्हाला दिसते हा मंत्र सगळीकडेच लिहिला आहे. ह्या घाटाचे नाव प्रभुपाद घाट आहे. या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही हा मंत्र लिहिला आहे. त्याच्या बाजूला ऊसाचा रस भेटतो. गेस्ट हाऊस बघू शकता तुम्ही. मंदिराच्याच बाजूला स्टॉल आहे. मूर्त्या, गंधगोळी हे सगळं भेटतं इथं. हे सगळे दुकान मंदिराच्या बाहेरच आहे. मंदिराच्या समोर कॅन्टीन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे. भूवैकुंठ असे नाव आहे त्या मंदिराचं. हे आहे हॉस्टेल. बांधकामाच्या समोरच हॉस्टेल आहे. आम्हाला घेतो ऑनलाईन व्हिडिओ मधला का. हा या चला चला. हे आयशी रे आलो. दर्शन चालू झालं मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो कधी पण पंढरपूरला आला ना तुम्ही इस्कॉन टेम्पलचं दर्शन घ्या. एक नंबर दर्शन होईल तुमचं. किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे चला गाड्या काढा चला आता. हे आता अनिकेत ड्रायव्हर आहे. अनिकेत घेते.
हे आणि काढायचं. सारखं मलाच गाडी घ्यायला होते त्यांची आईला यांच्या. तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपतोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. यश बोल रे. ये बघायला निघ चल. असं बोलता येत नाही हे बरं बोल चल. मित्रांनो लाईक करा शेअर करा. आणि बोल. अरे गो शो जमत नाही तुम्हाला दोघाला. सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.